नमस्कार, मी प्रणव ढमाले. मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या. पाडव्याला शिवाजी पार्कात घुमणार राजगर्जना. मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड. महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन. विद्यार्थ्यांच्या भोजनावर कंत्राटदारांचा डल्ला. बेकायदा कर्ज वसुली विरोधात मनसे आक्रमक. आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात. 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभदिनी प्रतिवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. मनसेच्या या पाडव्या मेळाव्याला पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पाडव्याला पार्कात राजगर्जना घुमणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षामध्ये नवी आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. याच अनुषंगानं मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच मुंबईमध्ये 3 उपशहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तासगाव येथील श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स यांच्या गैरव्यवहाराबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मनसेकडून महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकारी अमोल काळे व महावितरण अधिकारी यांच्यात मंगळवारी वादावादी झाली. आमच्या कार्यालयाकडून कोणताही भ्रष्टाचार झाला नाही तर मग आंदोलन आमच्या कार्यालयासमोर का करता अशी विचारणा करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता तासगाव अभियंता देवेंद्र पाटील व मनसे नेते अमोल काळे यांच्यात जोरदार वाचावाची झाली. आदिवासी बहुल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश गरीब गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनी समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये व निवासी शाळांमध्ये राहतात. या यवतमाळ जिल्ह्यात समाज कल्याणच्या 18 वसतिगृह आणि 7 निवासी शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतं. या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. फायनान्स कंपन्या व बँकांच्या वतीनं सुरू असलेल्या बेकायदेशीर कर्ज वसुलीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी धडाका आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या सर्व मनसैनिकांनी IDBI बँक जना फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी. नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात. तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.